Hello students, this is the seventh part of our first cruise Education Provides a Solid Foundation, which is written by Dr. APJ Abdul Kalam. So open your books, page number 8. On this page number, second paragraph. Aeronautic is a fascinating. From this line we are going to start today. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं मराठी भाषांतर आहे. त्यामुळे आता तुम्ही सर्वांनी पुस्तक उघडायचं आहे आणि आपला जो दुसरा पॅराग्राफ आहे तो तिथून आपण सुरुवात करणार आहोत. पेज नंबर 8. नाउ लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. एरोनॉटिक्स इज अ फॅसिनेटिंग सब्जेक्ट. फॅसिनेटिंग म्हणजेच काय बघा इकडे. आकर्षित करणारा किंवा मोहित करणारा किंवा मोहिनी घालणारा. तर एरोनॉटिक विमानासंबंधित जे विज्ञान आहे, जे शास्त्र आहे, हवेचा विमानाच्या गतीवरती कसा परिणाम होतो याचं जे शास्त्र आहे, हा जो विषय आहे एरोनॉटिक्स, हा सब्जेक्ट, हा विषय लेखकांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आकर्षित करणारा, मोहिनी घालणारा सब्जेक्ट आहे. स्लोली अँड अमॅल्गमेशन. अमॅल्गमेशन म्हणजे काय? एकीकरण. म्हणजेच एकत्र करणे. त्याला संयोग सुद्धा म्हणतात. ऑफ इन्फॉर्मेशन टूक प्लेस इन माय माइंड. तर हळूहळू जे इन्फॉर्मेशन होती, जी माहिती होती, त्याचं जे एकीकरण होतं ते आता माझ्या मनामध्ये जागा घ्यायला लागलेलं होतं. I began to understand the differences in structure in the various types of aircraft. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे एअरक्राफ्ट आहे त्यांची जी स्ट्रक्चर आहे, त्यांचे जे स्वरूप आहे, बांधणी आहे, याच्यामध्ये कशा प्रकारचा फरक आहे हे समजायला आता मी सुरुवात केलेली होती. माय फेवरेट प्रोफेसर्स, ऑल ऑफ देम अथॉरिटीज. अथॉरिटीजचा अर्थ काय आहे? म्हणजेच प्रमाणभूत तज्ञ. अथॉरिटीज इन देअर डिफरंट फील्ड्स. तर माझे जे वेगवेगळे प्रोफेसर्स आहेत ते त्यांच्या क्षेत्रामध्ये, फील्डमध्ये प्रमाणभूत तज्ञ होते. हेल्प मी टू ॲक्वायर करणे म्हणजे प्राप्त करणे, मिळवणे. धिस कंपोजिट नॉलेज. कंपोजिट म्हणजेच काय? वेगवेगळे भाग किंवा घटक एकत्र करून तयार केलेला संमिश्र किंवा संयुक्त. कंपोजिट नॉलेज. आणि अशा प्रकारे वेगवेगळे भाग एकत्र करून एक कंपोजिट, एक संयुक्त ज्ञान मिळवण्याकरता या सर्व शिक्षकांनी मला मदत केलेली होती, प्रोफेसरांनी मला मदत केलेली होती. माय थर्ड अँड फायनल इयर ॲट MIT वॉज अ इयर ऑफ ट्रान्सिशन. ट्रान्सिशन म्हणजेच अवस्थांतर. तर MIT मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी लेखकांचं जे शेवटचं वर्ष होतं, तिसरं वर्ष होतं, ते त्यांच्या जीवनामधलं ट्रान्सिशनचं वर्ष होतं. म्हणजे
त्यांच्यामध्ये एक प्रकारचं बदल, रूपांतर, अवस्थांतर त्यांचं करणारं ते वर्ष होतं. अ न्यू वेव ऑफ थॉट, वेव म्हणजे लहर, तरंग. अ न्यू वेव ऑफ थॉट, पॉलिटिकल अँड इंडस्ट्रियल, स्वेप्ट थ्रू, स्वेप्ट म्हणजेच काय, पसरली. पसरला, पसरली, पसरले, पसरले अशा प्रकारे तुम्ही अर्थ घेऊ शकता. स्वेप्ट थ्रू द कंट्री इन दोज इयर्स, आणि त्या कालखंडामध्ये, त्या वर्षांमध्ये राजकीय आणि औद्योगिक जे विचार होते त्यांची एक नवीनच लहर संपूर्ण देशामध्ये पसरलेली होती. The popular view in those days was that a belief in scientific method was the only valid approach. Valid means काय? कायदेशीररित्या स्वीकारणे योग्य. व्हॅलिड अप्रोच टू नॉलेज. आणि त्या कालखंडामध्ये सायंटिफिक जे मेथड आहेत यांच्यावरती लोकांचा असा विश्वास होता की त्याच मेथड, त्याच कार्यपद्धती आपल्याला अत्यंत कायदेशीररित्या स्वीकारण्याजोग्या होत्या आणि त्याच प्रकारचं नॉलेज आपल्याला कायदेशीररित्या स्वीकारण्याजोग्य होतं. इफ सो आय वंडर्ड व्हॉट अबाउट स्पिरिच्युअल असोसिएशन. आणि जर असं असेल तर मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटते की स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक जे संबंध आहे लोकांचं किंवा एकमेकांशी, तर त्याच्याबद्दल काय. आय हॅड बीन ब्रॉट अप विथ डीपली रिलिजियस व्हॅल्यूज. आणि अत्यंत खोल अशा प्रकारचे रिलिजियस म्हणजे धार्मिक जे व्हॅल्यूज आहेत, जे गुण आहेत, जे तत्व आहे, यांच्यामध्ये मी लहानाचा मोठा झालेलो होतो. वेअर ट्रू रिलेशन ले बियॉन्ड द मटेरियल वर्ल्ड. आणि मटेरियल म्हणजेच काय, भौतिक जग, ज्या जगामध्ये आपण जीवन जगतो आहे. आणि स्पिरिच्युअल म्हणजेच काय, आध्यात्मिक जग किंवा मृत आत्म्यांचं जग, जे मेलेले लोक आहेत त्यांचं जे जग आहे, जी आपण कल्पना करतो ते जग. तर या भौतिक जगामध्ये जो खरा, जी खरी जे खरी वास्तविकता आहे, त्या खऱ्या वास्तविकतेपासून तो जो स्पिरिच्युअल अशा प्रकारचं जे जग आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. इन द होली स्पिरिच्युअल रिल्म. होली म्हणजे पूर्णपणे आणि रिल्म म्हणजे क्षेत्र. इन अ होली स्पिरिच्युअल रिल्म. तर अशा प्रकारे पूर्णपणे आध्यात्मिक जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रापासून हे मटेरियल म्हणजेच भौतिक जे जग आहे हे पूर्णपणे वेगळं आहे. आय हॅड बीन थॉट फॉर माय अर्ली चाइल्डहुड दॅट नॉलेज कुड बी ऑब्टेन ओनली थ्रू द इनर एक्सपिरियन्सेस. तर मला लहानपणी एक गोष्ट शिकवली गेलेली होती, ती गोष्ट मला अशी आठवत आहे की तुम्हाला खरं ज्ञान जर मिळवायचं असेल, ऑब्टेन करणे म्हणजे मिळवणे, प्राप्त करणे, मिळवायचं असेल तर तुम्हाला त्याच्याकरता तुमच्या अंतर्मनाचा अनुभव येणं आवश्यक आहे. अंतर्मनाच्या अनुभवामधूनच तुम्ही खरं ज्ञान मिळवू शकता. आय वंडर्ड अबाउट दीज अँड अदर एथिकल इश्यूज. एथिकल म्हणजेच काय, मानव वंशा संबंधित किंवा नीती तत्व संबंधित. तर आपण या ठिकाणी नीती तत्व संबंधित असा अर्थ घेऊया. आय वंडर्ड अबाउट दीज अँड अदर एथिकल इश्यूज. तर अशा प्रकारचे जे एथिकल इश्यूज आहेत, ज्या नीतितत्व संबंधित ज्या बाबी आहेत त्याच्याबद्दल मला नेहमीच आश्चर्य वाटायचं. अटेम्प्ट करणे म्हणजे प्रयत्न करणे. अटेम्प्टिंग टू सॉर्ट आउट करणे म्हणजेच प्रश्नाची उकल
करणे. सॉर्टेड क्वेश्चन्स ऑफ सायन्स अँड माय ओन स्पिरिच्युअल इंटरेस्ट. आणि अशा प्रकारे सायन्सचे जे प्रश्न आहेत आणि माझ्या स्वतःच्या स्पिरिच्युअल म्हणजेच आध्यात्मिक इंटरेस्टचे जे विषय आहेत ते विषय सोडवण्याचा, त्या प्रश्नांची उकल करण्याचा मी नेहमी प्रयत्न करायचो. मीनव्हाईल म्हणजे च्या दरम्यान, when I had finished my coursework, I was assigned. असाइन करणे म्हणजेच कामाचा वाटा देणे. कामाचा वाटा देणे किंवा एखाद्या कामावरती रुजू करणे. A project to design a low-level attack aircraft along with 4 other students. तर माझा कोर्स फिनिश्ड झाल्यानंतर मला आणि त्याचबरोबर आणखी 4 विद्यार्थ्यांना एक लो लेवलचं, हलक्या दर्जाचं अटॅक्ड एअरक्राफ्ट म्हणजेच शत्रूंवरती हल्ला करणारे जे विमान आहे अशा विमानाची डिझाईन तयार करण्याचा जो प्रोजेक्ट होता त्याच्यावरती नेमणूक करण्यात आलेली होती. आय वॉज पुट इन चार्ज ऑफ ड्रॉइंग इट्स एरोनॉटिक डिझाईन. आणि लेखकांकडे अब्दुल कलाम यांच्याकडे कोणतं काम आलं होतं तर या एअरक्राफ्टची जी एरोडायनॅमिक डिझाईन होती, म्हणजे हवेमध्ये कशा प्रकारे तो आरामामध्ये विमान उडू शकेल, हवेचा त्याच्यावरती कोणताही परिणाम होणार नाही, या डिझाईनचं काम त्यांच्याकडे दिलेलं होतं. माय टीममेट्स डिस्ट्रीब्युटेड द अदर टास्क अमंग देमसेल्फ. आणि बाकीची कामं त्यांच्या टीममधले जे बाकीचे सहकारी होते त्यांनी आपापसात वाटून घेतलेले होते. प्रोफेसर श्रीनिवासन, देन डिरेक्टर ऑफ MIT, रिव्ह्यूड. रिव्ह्यू करणे म्हणजे काय करणे? तपासणी, परीक्षण किंवा समीक्षा करणे. माय वर्क. आणि तेव्हाचे जे MITचे डिरेक्टर होते ते म्हणजेच प्रोफेसर श्रीनिवासन यांनी लेखकांच्या कामाचं परीक्षण केलं, तपासणी केली. अँड डिक्लेअर्ड इट डिसअपॉइंटिंग. आणि त्यांनी असं घोषित केलं की ते जे काम आहे ते अत्यंत निराशाजनक काम आहे अब्दुल कलामांचं. आय ऑफर्ड अ डझन एक्सक्युजेस म्हणजेच कारणे फॉर द सबस्टँडर्ड वर्क. आणि हलक्या दर्जाचं जे काम अब्दुल कलामांद्वारे त्या शालेय काळामध्ये झालेलं होतं एअरक्राफ्ट तयार करताना, त्याच्याबद्दल अनेक प्रकारचे कारणं ते त्यांच्या डिरेक्टरला द्यायला लागलेले होते. बट नन ऑफ देम इम्प्रेस प्रोफेसर श्रीनिवासन. परंतु प्रोफेसर श्रीनिवासन यांना कोणतेही कारण आवडलेलं नव्हतं. आय फायनली प्लीडेड. प्लीड करणे म्हणजे विनंती करणे. विनंती किंवा गयावया करणे. प्लीडेड फॉर अ मंथ्स टाइम टू कंप्लीट द टास्क. टास्क म्हणजेच एखादं नेमून दिलेलं काम. तर APJ अब्दुल कलाम यांना जे त्यांच्या प्रोफेसरने काम दिलेलं होतं ते काम पूर्ण करण्याकरता शेवटी त्यांना गयावया केली आणि 1 महिन्याचा काळ त्यांनी मागितलेला होता. द प्रोफेसर लुक्ड ॲट मी फॉर सम टाइम अँड सेड. प्रोफेसर श्रीनिवासन यांनी काही काळ अब्दुल कलाम यांच्याकडे बघितलं आणि ते म्हणाले, टुडे इज फ्रायडे आफ्टरनून. आज शुक्रवारची दुपार आहे. आय कॅन गिव्ह यू 3 days टाइम. मी तुला 3 दिवसाची वेळ देऊ शकतो. इफ आय डोंट गेट द कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन म्हणजेच काय? बाह्य रचना किंवा बाह्य आकार. ड्रॉइंग बाय मंडे मॉर्निंग योर स्कॉलरशिप विल बी रिव्होक्ड. रिव्होक करणे म्हणजे काय करणे? अधिकृत रित्या मागे घेणे किंवा रद्द करणे. तर त्यांनी म्हटलं की
सोमवारपर्यंत जर तुझी ड्रॉइंग बाह्य स्वरूपाचा जो आकार आहे हा जर विमानाचा तयार झाला नाही तर तुझी जी स्कॉलरशिप तुला मिळत आहे ही कायदेशीररित्या अधिकृतरित्या रद्द करण्यात येईल, मागे घेण्यात येईल. सो स्टुडंट्स, दिस पार्ट एंड्स हिअर. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू.